मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथाभाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मोक्षाची इच्छा होणं आणि मोक्षाची इच्छा झाल्यानंतर महापुरुषांची संगती लाभणं, सत्संगती लाभणं, या तीन गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या साधूंची प्रत्यक्ष भेट होणं, त्यांचा अनुग्रह लाभणं, त्यांची संगती लाभणं, त्यांची कृपा संपादन करणं, या सगळ्या गोष्टी तर अतिशय दुर्मिळ आहेत। परंतु श्री महाराजांच्या चरित्र चिंतनातून महाराजांचा थोडा का होईना सहवास आपल्या सगळ्यांना लाभतो। श्री तुकामाईंची पूर्ण कृपा झाल्यानंतर ब्रह्मज्ञान श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पदरात पडल्यावर श्री महाराज भारतामध्ये हिंडू लागले आणि तो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मोठा एक संधिकालच होता। पाश्चात्य संस्कृतीचा धक्का बसून भारतीय संस्कृतीचं बहिरंग झपाट्यानं बदलत चाललं होतं। पण धर्म आणि परमार्थ यांच्या बाबतीत समाजात अत्यंत गैरसमजुती पसरल्यामुळं भारतीय जीवनाचं अंतरंग देखील बदलण्याच्या मार्गाला त्यावेळेला लागलं होतं। हे अंतरंग बदलणं म्हणजे भारतीयांची अध्यात्मवृत्ती नाहीशी होणं आहे, हे ओळखून श्री महाराजांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं। महाराजांना तर त्यांच्या सद्गुरूंकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती, ब्रह्मचैतन्य पद त्यांना प्राप्त झालं होतं। त्यांना या बाकीच्या खटाटोपात पडण्याची तशी काही फारशी आवश्यकता नव्हती। पण भारतीय जीवनाचा अंतरंग किंवा भारतीयांची अध्यात्मवृत्ती नाहीशी होणं हा खूप मोठा धोका आहे, हे महाराजांनी ओळखलं आणि त्यानंतर महाराजांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं। सामान्य लोकांमध्ये एक प्रकारचा आध्यात्मिक ढिलेपणा चालला होता, तीर्थाचा महिमा कमी होत चालला होता, इंग्रजी शिकलेले लोक भगवंतापासून दूर चालले होते आणि भगवंताच्या खऱ्या भक्तीला फार थोडा वाव राहिला होता। देवावर असणारी लोकांची श्रद्धा हळूहळू निस्तेज बनत होती। अनेक नवीन मतांचा आणि संप्रदायांचा सुळसुळाट सुरू झाला होता। त्याबरोबर कामवासना, ढोंगीपणा, स्वार्थीपणा, लोभीपणा, द्वेष, मत्सर वगैरे
भूतावळीनं जिकडं तिकडं आपलं साम्राज्य पसरलं होतं. ही परिस्थिती काही काळ अशीच चालू राहिली तर समाजामध्ये अनावस्था माजेल, लोक आणखीनच दुःखी बनतील, या विचारानं महाराजांचं संत हृदय स्वस्थ बसेना आणि महाराज कामाला लागले. ज्या ज्या गावी ते जात त्या त्या गावी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडून समाजाच्या भिन्न भिन्न थरातील अनेक लोक त्यांना भेटण्यास येत. स्वतःकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी निस्वार्थी प्रेमानं जवळ केलं आणि मोठे कष्ट घेऊन अध्यात्मात स्थिर केलं. जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी प्रत्येकाला देऊन त्यांनी त्याचं कल्याण केलं. महाराजांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला खरी आध्यात्मिक उन्नती कशात आहे याचा उपदेश केला. प्रत्येकानं भगवंताची आराधना करणं फार आवश्यक आहे, पण देवानं पैसा पुष्कळ द्यावा किंवा मुलगा नसेल तर मुलगा द्यावा, दुखणं असल्यास ते जावं, शेतात चांगलं पीक यावं, शत्रूंचा नाश व्हावा, परीक्षा पास व्हावी, मुलीचं लग्न व्हावं इत्यादी प्रापंचिक स्वार्थाकरता देव भजायचा नसतो. अशा रीतीनं काही श्रीमंत मध्यम वर्गातील पुष्कळ सुशिक्षित आणि गरीब परिस्थितीतील असंख्य व्यक्तींना श्री महाराजांनी भगवंताच्या मार्गावर ते घातलं. श्री महाराजांची बुद्धी मोठी सतेज, प्रतिभा अति जिवंत आणि अनुभवाची कक्षा फार विशाल असल्यानं अद्वैत वेदांतच मोठ्या अभिनव पद्धतीनं त्यांनी लोकांच्या गळी उतरविला. कर्तेपणाचा अभिमान पायाखाली तुडवून अकर्तेपणानं कर्म करणारे श्री महाराज एखाद्या विद्वान आचार्यापेक्षा उपनिषदातील स्वानुभवी ऋषींसारखेच बोलायचे. बोलताना त्यांचे शब्द सोपे दिसले तरी त्यामध्ये ब्रह्मानुभवाच्या नाना छटा सहज उमटायच्या. जीवनाचं हे दर्शन जसं त्यांच्या विचारात व उच्चारात आढळतं तितकंच ते त्यांच्या आचारातही आढळतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. किंबहुना जसे ते बोलले तसेच ते वागले यात तिळमात्र शंका नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हल्ली बोलणारी मंडळी खूप आहेत, परंतु आपण जे बोलतो त्याप्रमाणे चालणारी मंडळी फारच दुर्मिळ आहेत. जीवनाचं दर्शन पुस्तकातून घेण्याऐवजी प्रत्यक्ष जीवनातून घेतल्यानं महाराजांची जीवनविषयक दृष्टी अतिशय विशाल आणि तितकीच वस्तुनिष्ठ होती. प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे विश्वजीवनाचं एक विशेष व्यक्तरूप असतं. म्हणून व्यक्तिगत प्रसंगातून जीवनाचे मूलभूत प्रश्न कसे आपोआप निर्माण होतात हे श्री महाराज मोठ्या खुबीनं दाखवित. या प्रश्नांचं उहापोह ते करू लागले म्हणजे त्यांचं विवेचन प्रत्येक पायरीवर जीवनातील अनुभवांना धरून पुढे चाले. त्यामुळे ते विवेचन जितकं युक्तिसिद्ध तितकंच अनुभवसिद्ध असे. तसेच महाराजांचे दृष्टांत साधेच पण अनुभवांना धरून असल्यानं फार मार्मिक असायचे. ते ऐकणाऱ्या मनाची चटदिशी समजूत पटविणारे असायचे. ग्रंथांचा संस्कार नसलेली त्यांची भाषा अखंड वाहणाऱ्या ताज्या झऱ्यासारखी अतिसहज पण मोठी जिवंत होती. महाराजांचं बोलणं ऐकून मोठमोठ्या विद्वानांची पुस्तकी विद्या लाजून आपोआप गप्प बसे. जीवन जगण्यासाठी आहे. शब्दांच्या किंवा कल्पनांच्या किंवा वासनांच्या साच्यात जीवनाला कोंबण्याचा प्रयत्न केला तर त्यातला जिवंतपणा कोमेजून जातो असं महाराज नेहमी म्हणायचे. उत्तम जीवन जगणं ही एक मोठी कला आहे. म्हणून जो सिद्धांत व्यवहारात उतरवता येतो तोच खरा यावर महाराज ठाम होते. कलेमध्ये आनंदाचा अनुभव येतो. कला म्हणून उत्तम जीवन जगणाऱ्यास साक्षात अनुभव येतो. हा अनुभव येण्यास आपण आपलं मित्र बनून आपल्यातल्या खऱ्या मीचा शोध लावला पाहिजे यावर महाराजांचा कटाक्ष होता. उत्तम जीवन जगावं असं प्रत्येकाला वाटतं, पण जीवनातील दुःख त्याला तसं करू देत नाही. या दुःखाचं कारण काय ते शोधून काढा असं महाराज नेहमी सांगायचे. जाणते लोक माणसाला प्राण्याच्या वर्गात बसवतात.
शास्त्रदृष्ट्या माणूस हा प्राणी असला तरी त्याच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक मोठा महत्त्वाचा फरक आहे. मी प्राणी आहे ही जाणीव प्राण्याला नसते, पण मी माणूस आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला असते. मीपणाची जाणीव नसल्यामुळं प्राण्यांचं जीवन निसर्गाला अनुसरूनच चालतं. त्यांच्या जीवनात फक्त इतर प्राण्यांपासून त्यांना भय असतं. पण माणसाला मीपणाची जाणीव असल्यामुळं त्याचं जीवन निसर्गाला अनुसरून चालेलच असं काही सांगता येत नाही. माणसाच्या जीवनात त्याला इतर प्राण्यांपासूनच काय, पण इतर माणसांपासून सुद्धा भय असतंच. परंतु या सगळ्याहून मोठं भय त्याला स्वतःपासून असतं. तो स्वतःचं शत्रुत्व करू शकतो. मीपणाच्या जाणीवेमध्ये मोठं सामर्थ्य भरलेलं आहे. भलत्याच मार्गानं त्याचा उपयोग केला तर माणसाचा आत्मघात होतो. आत्मघाती माणसाचा मीपणा विकृत झाल्यामुळं त्याच्या माणुसकीलाच एक प्रकारे कीड लागते. आणि अशा किडलेल्या मानवी जीवनात नाना प्रकारच्या भीती, नाना प्रकारच्या काळजा, दुष्ट प्रवृत्ती आणि असंख्य दुःख थैमानं घालतात. अर्थात अनेक भयांनी आणि दुष्ट प्रवृत्तींनी भरलेलं जीवन कोणालाही कधी चैन पडू देत नाही. मीपणाच्या जाणीवेतून प्रगट होणारं सामर्थ्य माणूस जेव्हा आत्महितासाठी वापरतो तेव्हा तो स्वतःचा मित्र बनतो. मीपणाचं सामर्थ्य माणसाच्या बुद्धीमध्ये राहतं. माणूस म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा संगम आहे. माणसाची बुद्धी एखाद्या दुधारी शस्त्रासारखी काम करते. तिचं तोंड आत्म्याकडे वळविलं पाहिजे आणि तिला आत्महितासाठी वापरलं पाहिजे. असं जर केलं तर माणसाला आत्मसुख भोगायला मिळतं आणि मग माणूस राहतच नाही. माणूस देव बनतो, नराचा नारायण होतो, पुरुषाचा पुरुषोत्तम होतो. आणि या उलट जर त्या बुद्धीचं तोंड आपण जर देहाकडे वळविलं आणि तिला देहहितासाठी वापरलं तर माणसाला देहसुख भोगायला मिळतं, पण त्यामुळं माणूस वृत्तीचं दैन्य बनतो. आत्म्याला मी समजून चालणारी ती आत्मबुद्धी आणि देहाला मी समजून चालणारी ती देहबुद्धी. मानवी जीवनात जे जे पवित्र, मंगल, दिव्य, सुंदर, निस्वार्थी, शाश्वत आणि ज्ञानमय आहे ते सगळं आत्मबुद्धीतून प्रगट होत असतं. याच्या उलट मानवी जीवनामध्ये जे जे अपवित्र आहे, अमंगल आहे, क्षुद्र आहे, तुच्छ आहे, कुरूप आहे, स्वार्थी, तात्पुरतं आणि अज्ञानमय आहे ते सगळं या देहबुद्धीतून जन्म पावतं. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याच्या मार्गाला परमार्थ म्हणतात. प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आत्मा हाच खरा देव आहे. देहाचा विसर पडला की देहाला देवपणा येतो. देहाला देवपणाचा विसर पडला की आनंद अंतर्धान पावतो आणि जीवनातील समतोलपणा भंगल्यानं दुःखाचं साम्राज्य सुरू होतं असं महाराज नेहमी म्हणायचे. माणसाने कायम आपली आत्मबुद्धी जागृत ठेवण्यासाठी नामरत राहिलं पाहिजे. नामयोग त्याच्या जीवनात साधला पाहिजे आणि या नामाचं अनुसंधान त्याच्याशी कायम राहिलं पाहिजे. याच्यासाठी महाराज कायम प्रयत्नशील राहिले. महाराजांनी अनेकांना नामयोग शिकवला, नामाच्या अनुसंधानाला लावलं आणि नामाच्या अनुसंधानातून अनेकांची आत्मबुद्धी जागृत केली. श्री आनंदसागर महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज, डॉक्टर कुर्तकोटे, केतकर अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील ज्यांना महाराजांनी आत्मानुसंधानाला लावलं. देहबुद्धीचा या लोकांनी त्याग केला म्हणून त्यांना खरी महाराजांची कृपा संपादन करता आली. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची शिकवण ही अशी आत्मबुद्धी जागृत करणारी होती. महाराजांची शिकवण काय काय आहे ते आपण क्रमशः महाराजांच्या चरित्र चिंतनातून पाहणार आहोत.
आज केलेलं महाराजांचं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावरती वाहूयात. उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतन सेवेकरता आपण सगळेजण उपस्थित होऊयात. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, बेल बटन दाबावं, ऑल हा पर्याय निवडावा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यांच्या मोबाईलवरती तुम्हाला प्राप्त होईल. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र, आपल्या महाराजांची शिकवण आपल्या गुरुबंधू आणि गुरुभगिनींपर्यंत पोहोचेल. आजचा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात. तोपर्यंत महाराजांच्या नामामध्ये राहून उद्याच्या भागाची वाट पाहूयात. सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्रीराम समर्थ. देई मला तुके रघुराया, देई मला तुके रघुराया. मती उपजो तुझी या गुण गाया, मती उपजो तुझी या गुण गाया. मती उपजो तुझी या गुण गाया, मती उपजो तुझी या गुण गाया. देई मला